बदलत्या काळात स्त्रिया समाजाच्या मुख्य प्रवाहात अग्रेसर ठरल्या आहेत. या स्त्रियांच्या व्यथा, दुःख, अडचणी, जबाबदाऱ्या या विषयावर जाणीवपूर्वक चर्चा घडवून आणण्याच्या उद्देशानं कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील आम्ही भारतीय लोक आंदोलनाच्या वतीनं स्त्री सक्षमीकरण, संघर्षातून स्वावलंबनाकडे, हक्काकडून कर्तव्याकडे या विषयावर व्याख्यानाचं आयोजन केलं होतं. शहाजी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर रचना माने यांनी महिला सक्षमीकरणाच्या विषयावर सविस्तर मांडणी केली. कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील आम्ही भारतीय लोक आंदोलनाच्या वतीनं वर्षभरात विविध सामाजिक बौद्धिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं. या माध्यमातून विविध घटकांचं सक्षमीकरण करण्याचं काम सुरू आहे. कॉम्रेड अनिल चव्हाण आणि चंद्रकांत यादव यांच्या पुढाकारातून जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून करवीर नगर वाचन मंदिर इथं स्त्री सक्षमीकरण, संघर्षातून स्वावलंबनाकडे, हक्कातून कर्तव्याकडे या विषयांवर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर लता पाटील, माजी महापौर शोभा बोंद्रे, शिशु आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉक्टर प्रमिला जरग, राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा सुनीता पाटील, प्राध्यापक डॉक्टर रचना माने यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं. मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. महिलांना स्वातंत्र्य मिळालं, त्यांना विविध क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळाली आहे. मात्र स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. कायद्यानं दिलेले हक्क आपण स्वसंरक्षणासाठी, न्यायासाठी वापरावेत. मात्र सत्सद विवेक बुद्धीनं कायद्याचा वापर करणं गरजेचं आहे. पुरुषांप्रमाणेच स्त्रियांच्या हक्काचा, स्वातंत्र्याचा, माणूसपणाचा विचार होणं गरजेचं आहे. तरच महिला दिन खऱ्या अर्थानं सुकर होईल, असं प्राध्यापक डॉक्टर रचना माने यांनी सांगितलं. सांस्कृतिक संस्काराच्या नावाखाली स्त्रियांना दडपणाखाली ठेवण्याचं काम झालं. स्त्रियांचे अलंकार म्हणजे त्या काळातील तिच्यावरील बंधनं होती. मात्र स्त्री आहे म्हणूनच विश्व आहे, असं मत बीटी कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर लता पाटील यांनी व्यक्त केलं. यावेळी सचिन माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.